मी यवतमाळचा सस्ता ब्लॉगर. आपल्या सस्त्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी साधू आला. आधू म्हणे चाल म्हणे आपल्याला मार्केटमध्ये काम आहे म्हणे. काम गेम केलं आणि याला म्हणलं चाल रे बा म्हणलं महेशच्या घरी आपल्याला यवतमाळला जायचं आहे म्हणलं. ह्यो तर झोपेतूनच उठला. याला तयारी करायला लावली आणि काढली मग आम्ही गाडी. मग आमच्या लक्षात आलं का आज तर लग्न आहे आपल्या मित्राचं. चाल रे बा म्हणलं त्याला भेट देऊन देऊ म्हणलं. तर तो गेला त्याच्या आम्ही चिंतामणीत. मग आम्ही त्या थोडीशी गंज उचलू लागले त्याच्या घरचे. मग याला म्हणलं चाल रे बा म्हणलं महेश आपण आपलं यवतमाळचं काम करून मग येऊ म्हणलं आपण लग्नासाठी. निघालो बा मग आम्ही तिथून आलो मग यवतमाळात आलो आणि याले म्हणलं चाल रे बा म्हणलं आपल्याला पाहिजे म्हणलं टपरं, कारण की आधूच्या गाडीला पाहिजे नव्हते टपरं. त्याच्या गाडीचे बंदेच फुटपाट झालते. कोणाला लागले नवीन टपरं ती इथं भेटते रे बा, नवीन शोरूम सस्त्यामध्ये मस्त. आणि ह्यो म्हणे चाल रे बा म्हणे दुकानात म्हणे. तो पुढं होता ना आपण त्याच्या मागं होतो. आणलं बा मग त्यानं त्याच्या दुकानात इथं पहा म्हणे कोणते लागते तर त्याला नाव घेऊ सांगितलं. घेतलं मग आम्ही टपरं गिपरं मस्त. इथं कोंबड्या होत्या रे बा. आज तर रविवार होता पण आपला प्लॅन हुकला. मग आम्ही जातच होतो तर मस्त इथं आईस्क्रीम घेतली. आईस्क्रीम खाल्ली ना आता निघालो आम्ही यवतमाळमधून टपरं गिपरं घेऊन. आता आलो घरी. टपरं गिपरं ठेवून दिली आधूची आणि चाल रे बा म्हणलं लग्नाला म्हणलं लवकर ना. आपला मित्र तर तयारच होता रे बा. महेशनं फोटो गिटो काढले मस्त आणि यायचं मस्त मग आम्ही बर्फात स्वागत केलं. मग आम्ही बसलो जेवायला, कारण की लोक काही जास्त होतेच नाही. मग एका मित्राची गांड जळवासाठी आम्ही त्याला लावला व्हिडिओ कॉल लावून त्याला मस्त आमच्या पत्रे दाखवू राहिलो होतं. ते बम जळवली मग त्याची. जेवण घेऊन झालं आमचं आणि प्रतीक बावले म्हणलं चाल रे बा म्हणलं आम्ही येतो म्हणलं. आता लयच उशीर झाला म्हटलं. सबस्क्राईब करून ठेवून द्या. भेटू आपण सस्त्या ब्लॉग मध्ये उद्या.